नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्रप्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती. शुभम भवतु. गुरुसंवाद अंतर्गत आजची मुलाखत आहे सौ शोभा काकू सरमुकादम आणि श्री दत्ताकाका सरमुकादम यांची. ही मुलाखत आपण 2 भागांमध्ये प्रक्षेपित करणार आहोत. तरी आता बघूया मुलाखतीचा भाग 1. तुमचा जगतात नावलौकिक व्हावा, तुम्ही खूप मोठे आहात असा भास निर्माण व्हावा व लोकांना दिलेल्या कृपाशीर्वादाने लाभलेले ऐश्वर आपल्यालाही अल्पांशाने भोगायला मिळावे अशी अपेक्षा करून जर कार्याला प्रवृत्त व्हाल तर जे 14 आणि ज्ञान माझ्या कृपाशीर्वादाने आपणा विभूतीना पाहिजे ते मिळणार नाही. म्हणजे कृपाशीर्वादानी म्हणून दादांनी काय सांगितलं, म्हणजे दादांनी काय सांगितलं की जर आता यांनी कामकाज केलं तर हे म्हणाले मी कामकाज केलं म्हणून त्याचं काम झालं, असं होत नाही. तर त्याच्यासाठी ते काय म्हणतात की दादांनी एक वाक्य सांगितलं आहे, तुमची सेवक अवस्था नसताना सुद्धा तुम्ही एखादा दुःखी जो समोर येतो त्याचं कामकाज करता आणि आशीर्वाद देता आणि त्याचं काम होतं. ते काय होतं आणि ते याचा अर्थ काय असं विचारलं. हे पुढच्या पिढीला समजायला पाहिजे ना दादांनी काय केलं ते. तर ते काय म्हणतात, निराकरण सिद्ध करून ठेवलं आहे आणि शक्ती कार्य करते म्हणून कामकाज होतं आहे. तो हा बसतो का हा बसतो का हा बसतो का हा बसतो हे महत्त्वाचं नाही आहे. कोणी बसलं तरी कार्य करणारी शक्ती आहे आणि हेच त्या सर्व शिरोड्याच्या 8 संमेलनामध्ये त्यांनी स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे. तर ते काय म्हणतात, आता उद्या यांनी समजा कामकाज केलं आणि तुमचं कामकाज झालं आणि तुम्हाला त्या कृपाशीर्वादाने तुम्हाला पुष्कळ ऐक मिळालं, तर यांनी अशी अपेक्षा ठेवायची नाही आहे. यांनी अशी अपेक्षा ठेवायची नाही आहे की मला पण त्यातला काहीतरी अल्पांशाने लाभ व्हायला पाहिजे. अशी अपेक्षा ठेवून जर काम केलं तर काम होणार नाही. आणि कामकाज होतं म्हणजे कसं होतं, समोरचा बसतो प्रश्न विचारतो त्याची पण 50% श्रद्धा पाहिजे आणि मी काम करते तर माझी पण 50% तुमचं काम व्हावं ही श्रद्धा पाहिजे, तर ते कामकाज होतं. आज कोण बसले, हे बसलेत, आज कोण ते बसले, तो काय सांगणार तो काय सांगणार असं जर आपण म्हटलं तर कामकाज होत नाही. आणि कामकाज करणारे कोण आहे, शक्ती. म्हणून आजीबाबा काय म्हणायचे की
तुम्ही असं म्हणू नका आम्ही जुने आहोत म्हणून आम्ही कामकाज करू शकतो आणि आम्ही नाही आलो तर कामकाज अडेल यांचं, असं होणार नाही. असं तुम्ही समजू नका. एक 8 वर्षाचा मुलगा जरी आम्हाला हाताला लागला तरी आम्ही त्याला, कारण त्या मुलाच्या पाठीशी आम्ही आहोत आणि आमची शक्ती कार्य करते. तेच सांगितलं त्यांनी की आमची शक्ती जर कार्य करते आहे तर कामकाज कोण करतं याला महत्त्व नाही आहे. असं म्हणून का तर काहीही आपल्या हातात नाही आहे. त्यांनी आसन सिद्ध करून ठेवलं आहे, त्यांनी निराकरणं सिद्ध करून ठेवले आहेत. शक्ती तुम्हाला माध्यमं बनवली, त्यांची गरज आपल्याला 99.9% आहे परमेश्वराची, पण परमेश्वराला आपली गरज 0.1% आहे. का सांगा की? दैहिक माध्यम आहे म्हणून. कारण दैहिक माध्यम पाहिजे ना, कोणीतरी बोलायला सांगायला पाहिजे, बरोबर ना? म्हणून दैहिक माध्यम पाहिजे आणि त्या दैहिक माध्यमासाठी त्या विभूतींना दादांची वाट बघायला लागली. आणि मग दादांनी काय केलं? आता तुम्ही अनुभव विचारता, अनुभव पुष्कळ सांगण्यासारखे आहेत, पण सांगणारे अनुभव पण सांगणारे नाही असं नाही. वाचा हे ते वाचून आशीर्वादाच्या ज्ञानार्थ या इहलोकी तुमची भूमिका अगदी स्पष्ट, निरपेक्ष, निस्वार्थ व कोणत्याही देवदेवतांबद्दल अनादर व्यक्त करणारी, धर्मांतराबद्दल उपहास करणारी, मानवी ज्ञानाबद्दल भेदभाव निर्माण करणारी अशी असून चालणार नाही. सर्वाभूती आत्मा एकच आहे या आदितत्वाप्रमाणे मानवी सहिष्णुतावाद निर्माण करून देण्याचे कार्य तुम्हाला करावे असेल. आता 14 आणि कृपाशीर्वादाबद्दल ज्ञान होण्यासाठी जी मीमांसा आवश्यक आहे तिचा लाभ तुम्ही करून घ्या. पातक प्रमादांमुळे, ज्ञान अज्ञानामुळे आपला कर्म ऋणानुबंध वाढवत असून जीवास मुक्तावस्था प्राप्त करून घेण्याचा जो धर्म अविमुक्तच व अविनाशी असा आहे, त्या कर्म ऋणानुबंधामुळे त्याला तो म्हणजे त्या जीवास सुलभपणे प्राप्त होत नाही. आज इहलोकी प्राप्त झालेले जीवन ज्या संचितावस्थेमधील सत्कर्मामुळे प्राप्त झाले, त्या संचितावस्थेमधील सत्कर्मामुळे आज प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारामुळे सुखशांती समाधानही मिळत आहे. हे प्राप्त जीवन व्यतीत होत असताना जन्मजन्मांतरातील जो सत्कर्म संचय होतो तोच केवळ उपभोगला जाऊन ज्ञान अज्ञानाने घडलेली जन्मजन्मांतरातील पातके तथा प्रमाद शिल्लक राहतात. राहिलेल्या जन्मजन्मांतरातील पातक प्रमादामुळे मनुष्य दुःखी कष्टी होऊन सुखाबद्दलच्या अज्ञानी अपेक्षा विचारण्यास येतो. ही विचारणा ज्या संचितावस्थेमधील दुष्कर्मामुळे करणे भाग पडते याचा अर्थ सुज्ञ मानवाला समजत नाही. कारण दुष्कर्म हे जरी जन्मजन्मांतरात आपणच करण्यास कारणीभूत झालो असलो तरी त्याचे ज्ञान झाल्यावर सत्कर्मही आपणच करणार आहोत. जेव्हा संचितावस्थेमधील जीवन जगण्यास अनुकूल असे सत्कर्म कमी होते त्यावेळी संचितावस्थेत सत्कर्म वाढावे या इच्छित हेतूने दुष्कर्म हे कौटुंबिक अडीअडचण, अशांतता निर्माण करण्यास सुरुवात करते. याचा अर्थ सुज्ञ भक्तांना समजत नसल्यामुळे आशीर्वाद हा संकट निरसनार्थ घ्यावयाचा आहे असा अर्थ लावला जातो. आता संचितावस्थेतील सत्कर्मामुळे आपल्याला जन्म मिळतो. त्या जन्मामध्ये आपण कर्म कमी करायला पाहिजे, हे न करता कर्मऋणानुबंध वाढवतो. वाढवल्यानंतर कामकाजाला जातो. पण संचितावस्थेतलं सत्कर्म जीवन व्यतीत करायला खर्ची पडले आणि ते कमी झालं आहे म्हणून अडचणी येतात की ते दुष्कर्म सांगतं तू काहीतरी देवाचं कर. ते न समजता आपण जातो कामकाजाला आणि आशीर्वाद घेऊन येतो. आणि आशीर्वाद हा ते आपली संकट दूर करण्यासाठी उपयोगात आणतो. पण तो आशीर्वाद कशासाठी घ्यायचा आहे? हे दुष्कर्मांनी जे अडचणी आल्या आहेत ते कमी होण्यासाठी त्या आशीर्वादाचा उपयोग करायचा आहे, म्हणजे ते अडचणींचं निवारण करण्यासाठी. तर बाबा काय म्हणायचे की त्या अडचणीचे आभार माना की त्यांनी अडचण आली म्हणून तुम्ही इकडे आलात आणि तुमचा काहीतरी आमच्याशी ऋणानुबंध आहे,
तो खूप मागच्या गतजन्मापासून आहे. म्हणून ते काय म्हणतात, हमारा संजोग प्रेम से हुआ है, हाँ इसके पीछे बहुत हिसाब है. पहले जिंदगी में आप हमें मिले हैं, आप हमारे पास तकलीफ की वजह से नहीं आए. हाँ, आप हमें भूल गए, इसलिए तकलीफ पैदा हो गई. तो उसका शुक्रिया अदा करना चाहिए. म्हणून मी काय म्हटलं, अनुभव सांगायचे, अनुभव नाही सांगायचे असं नाही आहे. हे आता ह्या सगळ्या तुमच्या नाही. यांच्या विवेचनावरनं ही जेव्हा केव्हा तुम्ही हे संमेलनाची पुस्तकं लिहिली, तुम्ही आणि शशी काकांनी बाजूला बसून ही पुस्तकं लिहिली आहेत, तर हे सगळं ऍक्सेप्ट करून ते समजून लिहायचं आहे, हा किती मोठं काम होतं खरंच. म्हणजे ती त्यांची इच्छा होती म्हणून झालं. ते आम्ही प्रयत्न केले, तर ते सांगणार आहे मी त्याच्या संदर्भात एक गोष्ट सांगणार आहे. तर असं जेव्हा तुम्ही भेटाल तेव्हा येणारा वर्ग कसा असेल, श्रद्धा, सबुरी, निष्ठा हे सगळं याचा अभाव असणारा असेल. पण तुम्ही त्यांना कमी लेखू नका. म्हणून दादा कोणी झालं तरी सगळ्यांशी सारखं वागत होते. हा श्रीमंत गाडी घेऊन आला, तो प्लेन घेऊन आला, हा आणखीन कशातनं आला म्हणून त्यांना तसे भेटलेले नाही, हा फॉरेनहून आला म्हणून. कोणी ती खेड्यातनं येऊ दे, हा फॉरेनहून येऊ दे, दोघांना ते एका लेवलनी भेटणार. कळलं? एवढ्यासाठी मिळेल. आता तुम्ही म्हणता तसं अनुभव, आता अनुभवामध्ये दादा म्हणतात कार्य करायचं म्हणून ठरवून होत नाही. हां, मिलिंद म्हणतो मी काम करणार, पण जर केव्हा, कोणी, कुठे, कधी, कसं करायचं हे त्यांनी ठरवायचं. आपण फक्त सेवा करायची. तर मिलिंद म्हणतो मी कार्य करणार. तर एकदा एक जोडपं दादांना भेटायला दादरला आलं. ते भेटायला आल्यानंतर तुम्हाला मी घरी गोष्ट सांगितली होती. तर ते भेटायला आल्यानंतर श्रावण महिन्यात काहीतरी एक पूजा येते, ती त्या मुलीच्या आईला करायची होती आणि मुलीच्या बाळणपणासाठी तिला अमेरिकेत जायचं होतं. तर तिथे काय हे हिंदुस्थानासारखं पावलागड एक पानं मिळतील, नारळ मिळेल असं नाही आहे. तर तिने मुलीला सांगितल्यानंतर तिने नारळ आधी आणून ठेवला होता. तर तेव्हा अजून सिद्धता झाल्या नव्हत्या सगळ्या, त्याच्यामुळे अजून हे सगळं ते त्याप्रमाणे करावं लागत होतं. तर दादा म्हणाले तरी काय हरकत नाही, तुम्ही काय काळजी करू नका, मिळालं तर करा, नाही तर नको करू, विडा ठेवा आणि हे करा. कारण तो त्यांचा अधिकार होता. आता कसं झालं आहे, आता सिद्धता झाल्यामुळे आपण ठाम सांगू शकतो, आपण म्हणजे सेवक पुढचे. तर ते अमेरिकेला गेल्यानंतर तिची एक त्या मुलीची मैत्रीण होती, तिला 8 वर्ष मूल झालं नव्हतं. तर ती आणि ही मैत्रिणी घरी यायच्या जायच्या बोलायच्या. तर ते तिने पूजा केल्यानंतर ती म्हणाली हेच तू काय करणार आहेस? तर ती म्हणाली विसर्जन करणार, कारण उत्तरपूजा झाल्यानंतर ते निर्माल्यच. तर ती म्हणाली तो नारळ मी घेऊन जाऊ का घरी? बरं म्हणाली. पण तो नारळ तिने तिला दिला. तिने तो नेऊन शोकेसमध्ये ठेवला. शोकेसमध्ये ठेवल्यानंतर 1-2-3 महिने झाल्यानंतर तिला त्रास व्हायला लागला, बरं नाही वाटायला लागलं म्हणून डॉक्टरकडे गेली. डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरनी कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणून सांगितलं. तर ती म्हणते आमचे दोघांचे रिपोर्ट चांगले नाही आहेत, आम्हाला मूल होणार नाही म्हणून डॉक्टरांनी सांगितलं. ते म्हणाले रिपोर्ट काय आहे ते मला माहीत नाही, आत्ता जे तुला तपासल्यानंतर मला जे समजलं, जे जाणवलं ते मी तुला सांगितलं. तरी तिला वाटलं नाही म्हणून तिने सेकंड ओपिनियन घेतलं. सेकंड डॉक्टरनी तेच सांगितलं. मग तेव्हा दादा त्या ह्यांना सांगत होते ते परत आल्यानंतर की म्हणाले कार्य करायचं म्हणून होत नाही, त्या ठरवून गेले होते का कार्य करायचं म्हणून. मग ते कार्य झालं ना, मग त्या मुलीनी सांगितलं, ती समजली की हे त्या नारळाने हे काम केले, त्या कृपाशीर्वादामुळे माझं काम झालंय. आता म्हणाली मला अल्बर्ट रॉबर्ट असली नावं ठेवायची नाही. तर ती हिच्याकडे येऊन म्हणाली तुझ्या गुरुंना विचार आणि हेला कार्य म्हणतात. अनुभव म्हणताना तो अनुभव दादानी सांगितले ना, हा तेव्हा मी तिथे होते, मी ऐकलं, ती गोष्ट माझ्या अजून लक्षात आहे.
माझ्याकडे जागा आहे, माझ्याकडे पुष्कळ सगळ्या गोष्टी आहेत आणि मी हे करीन. होत नाही, नाही होतच नाही. आता मागे बोलताना तुम्ही सांगितलं होतं की त्या मैत्रिणीचे नारळ नेलं ते नारळ म्हणून नाही, कोकोनट म्हणून नेलं होतं. हा, तिने कोकोनट बाबा ठेवायचं शो म्हणून ते असं नाही. शोकेस मध्ये प्रसाद प्रसाद. तर आता तिला आपण माहिती नाही का? माहिती नाही तिला, पण तिने ज्या श्रद्धेने दिलं तिला आवडलं. पण तो होता, तो प्रसाद होता ना, तिने पूजा केली त्याच्यामुळे ते काम झालं आणि त्याच्या मागे दादांची शक्ती होती म्हणून काम झालं. नंतर दुसरी एक गोष्ट काय आहे, आता सांगते तुम्हाला. एकदा काय झालं, अनुभव सांगते. दादा सांगते. तर आता दादानी प्रतिमा सिद्ध केली आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. तर एक दिवस काय झालं, एक कोणी भक्त आला होता, त्याचे काय 61 होती म्हणून वहिनी दादा आजारी होते, दादा भेटत नव्हते म्हणून वहिनी त्यांचं चहा पाणी वगैरे करत होत्या. तर कुकर लावायचा होता आणि वहिनी देवघरात गेल्या की मी खाली बघत होते, मी देवघरात गेले की वहिनी खाली बघत होत्या. तर वहिनीला सांगितलं, म्हटलं वहिनी तुम्ही हे सगळं करताना कुकर वरती लावा. तर वहिनी विसरल्या. मी देवघरात गेले, दादानी जोरात बेल वाजवली. दादा 12:30-1ला 12:30-1-1:30ला जेवायचे, साधारण 12:30 ते 1च्या दरम्यान. तर कुकर लावायचा विसरलं. दादानी जोरात बेल दाबल्यावर मी देवघरातनं गेले, वहिनी खाल्लं आल्या. मी म्हटलं काय झालं, चष्मा घातला नव्हता दादानी त्याच्यामुळे आम्ही हसलो, कळलं नाही. तर म्हणाले भूक लागली मला. म्हटलं ठीक आहे. तर 12 वाजले, आज लवकर भूक लागली म्हणाले. म्हटलं बरं ठीक आहे. खाली जाऊन बघितलं तर कुकर आलेला नाही. मग परत वरती गेल्यानंतर म्हटलं अर्धा कप दूध देतो, तुम्ही एक 15 मिनटात कुकरचं प्रेशर बसलं की तुमचं जेवण घेऊन येत. तर असे बसले होते, इकडे वहिनी इकडे मी, दोघीजणी. कधी नव्हे तो वरती बसलो आम्ही. वहिनीने पाठीवरनं हात फिरवला, भीती वाटत होती ना, तर बोलत नव्हते काही पण भीती वाटत होती. तर वहिनी पाठीवरनं हात फिरून म्हणाल्या एक 15 मिनटात जेवण घेऊन येतो, तुम्ही हे करा. तर दादा वाक्य काय बोलले माहिती आहे, माझ्यापेक्षा प्रतिमा जास्त आहेत का, काय करत होतात तुम्ही दोघीजणी. तर वहिनी म्हणाल्या प्रतिमाला हळद कुंकू घालून खाली ते आले, त्यांना भेटत होते आणि बोलत होतो. तर म्हणाले माझ्यापेक्षा प्रतिमा जास्त आहेत का, म्हणजे प्रतिमा त्यांनीच सिद्ध केलेल्या. तर आम्ही दोघी म्हटलं तुमच्यापेक्षा प्रतिमा जास्त नाही आहेत, पण तुम्ही दिलेल्या प्रतिमा आहेत त्याला जेवायच्या आधी हळद कुंकू तर घातलं पाहिजे ना, म्हणजे तो देवच ना. त्यांनी सिद्ध करून देव काय म्हणतो म्हणून आपल्याला प्रोटेक्शन म्हणून प्रतिमा दिल्या. पण मी इथे उपस्थित असताना त्या प्रतिमांचं महत्त्व की माझं महत्त्व, ते वाक्य अजून आमच्या ह्याच्यात आहे. आणि कधीही दुसरी एक गोष्ट, दादा कधीही सांगत नव्हते की अमुक भाजी करा किंवा अमुक एक हे करा. तर एक दिवस वहिनीनं सांगितलं, वहिनी आज वांग्याची भाजी करा. वहिनीला इतका आनंद झाला, तर वहिनी रिक्षातनं डेक्कनला जाऊन भाजी घेऊन आल्या ह्याचे वांग्याची. वहिनी रिक्षातनं इकडे उतरल्या, दादावरनं उतरून गाडीत बसले. वांग्याची भाजी तुम्ही खा म्हणाले, मी चाललो गोव्याला. म्हणजे दादांच्या जन्माची विभूतीना वाट बघावी लागली मध्यस्थ म्हणून. ऑर्डर म्हटल्यानंतर तिथे आपण असतो तर काय केलं असतं, वांग्याची भाजी खाऊया, सावकाश जाऊया, बाबांनी सांगितलंय ना जायचं आहेच आहे, वांग्याची भाजी खाऊन जाऊया. पण मध्यस्थ म्हटल्यानंतर इतकं अलर्ट, बॅग भरलेली असायची, बाबा केव्हा कुठे आज्ञा करतील निघाले. तसं त्यांची तब्येत बरी नव्हती एका संमेलनाला. तेव्हा दादांच्या मुलीचे सासरे त्यांना सांगायला आले, ते आहे 8व्या सेमिनारमध्ये एक गोष्ट ती. तर ते सांगायला आले की दादाजी अभी आप गोवा नहीं जाने का है, 2 महीना आराम करने का है. तर दादा म्हणाले नाही, म्हणा माझ्यासाठी मी जगलोच नाही आहे, मी त्यांचं काम करायचं, त्यांची ऑर्डर आली की मी निघालो. ते कसंच ऐकेनात म्हटल्यानंतर वहिनीना बोलवलं. वहिनी म्हणाल्या मैं कभी ना जाओ बोलती हूँ ना तभी ये जाते नहीं, मैं कभी जाने का नहीं बोलती हूँ ना तभी पहले जाते.
तो वो किसका सुनने वाले नहीं, बाबा की आज्ञा हो गई निकलेंगे. एवढं अलर्ट राहावं लागतं. हे पुढच्या पिढीला कळलं पाहिजे ना. म्हणून मी म्हटलं तुमचा उपक्रम चांगला आहे, सगळं व्यवस्थित आहे, पण दादा आपण जर आचरण नीट केलं नाही, आपण जर त्यांचा विषय समजून घेतला नाही, तर दादानी जे कष्ट केले त्याच्यावर पाणी पडेल. त्यांनी संबंध मानवी जीवनाचं चित्रच बदललंय. म्हणून माझी धडपड काय, ओरिजिनल जे काय आहे ते पुढच्या पिढीपर्यंत गेलं पाहिजे. आणि शेवटी मला काय म्हणायचं आहे, आमचे जरी किती अनुभव असले, एवढं पुस्तक होईल काय, ते अनुभवाचं पुस्तक काय, उपकार तो स्मरता. पण माझे अनुभव तुम्हाला उपयोग पडणार का? आता मी जे स्वयंपाक केला तो ही करणार का त्यावेळेचा? आता हिच्यापेक्षा तिच्या पुढे पावभाजी हे ते कितीतरी आयटम येतात. मग उपयोग आम्हाला तेव्हा वाटायचं की दादा एवढे उदाहरणं सांगतात आम्ही, आणि दादा म्हणायचे तुम्हाला संमेलनं घ्यायची. आम्ही म्हणायचो आम्हाला काय अनुभव येणार. दादा म्हणाले तुम्हालाही अनुभव येतील, माझ्यापेक्षा वेगळे येतील, माझेच अनुभव तुम्हाला यायला पाहिजेत असं काही नाही आहे. मग शक्ती जर कार्य करते तर ती तुम्हाला पण अनुभव देणार, तुम्हाला पण अनुभव देणार, तुम्हाला पण अनुभव देणार, पण प्रत्येकाचे अनुभव वेगळे असणार. मग आता तुम्हाला हे करावं असं वाटलं म्हणजे कुठेतरी ते कार्य व्हावं, किंवा त्यांनी जे काय केलं. आता पुढच्या ह्यांची नातवंड आहेत बाहेरचे, आता ह्यांचा परिचय आहे म्हणून आता बाकी आता तुमच्या लोकांचे परिचय आत्ता झाला, पण आलेली नातवंड आहेत ती सगळी आशीर्वादाने आली आहेत ना. मग ती नातवंड आणि आपण ह्याच्यात फरक आहे की नाही? खूप फरक आहे. मग तो फरक का आहे? ते दादांच्या कष्टाचं किंवा दादांनी ज्या सिद्धता केल्या त्याची ती फळं आहेत, हे बघायला मिळतं आहे आता आपल्याला. मग आता तुम्ही आहात, तुम्हाला तुमच्या आईवडिलांना गाडी ऐश्वर्य होतं, तुम्हाला गाडी इसेन्शियल झाली. बरोबर आहे. हां, तुमच्या पुढच्या पिढीला प्लेन इसेन्शियल होईल. आज हिचं समजा लग्न झालं आहे, तुमचा जावई आज इंडियात मीटिंग करतो, नंतर दुपारी अमेरिकेला जातो, नंतर लंडनला जातो आणि तिथून रात्री परत नाही येतं. हां, एवढं जर प्रगत झालं आहे हां, तर त्या सावित्रीने केली म्हणून ती वडाची पूजा एक फांदी आणून करायची, इतकं प्रॅक्टिकल दादा बोलत होते. मग तो अनुभव तेव्हाच आहे, आत्ताही तो अनुभव आहेच ना. ही उद्या अमेरिकेला गेली तरी काय म्हणणार, हे वडपौर्णिमा आहे ना, आज वडाच्या झाडाची पूजा करायला पाहिजे. अरे कसली पूजा करता? प्रॅक्टिकल लाईफ होतं. हां, प्रॅक्टिकल होतं. हां, प्रॅक्टिकल. म्हणून हे अज्ञान आहे. त्या सावित्रीचा नवरा तेव्हा ते होतं म्हणून तसं झालं. आता हिचा नवरा जर एवढा हे प्रगत ह्याच्यात आलाय तर हिला काय त्याची गरज आहे का? म्हणून डोळसपणाने आणि अज्ञानाने काही करू नका. आणि आत्तापर्यंत तुम्ही तुमच्यासाठी करत आलात, आता इतरांच्यासाठी काय करा. तर दादा एक साधं उदाहरण द्यायचे काय, तर आता हिला तुम्ही सांगितलं अगं शिरा कर, तर ही काय म्हणेल, तिला कंटाळा आले असतो, आज तूप नाही आहे, रवा नाही आहे, अमुक नाही आहे, तमुक नाही आहे, ही पुष्कळ 10 कारणं सांगेल. पण आम्ही आलो की हिने शिरा केला की तो तुम्हालाही मिळतो ना. मग दुसऱ्यांना तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला मिळतं ना. ह्या साधं तत्वज्ञान. हां, तर इतकं साधं तत्वज्ञान म्हणजे म्हणाले तुम्हाला प्रायमरी गोष्टी सांगितल्या तरच तुम्हाला हे कळेल, नाहीतर कळणार नाही. नाहीतर अध्यात्म हा विषय इतका गहन आणि इतका हे म्हणजे शिरत नाही डोक्यात काही, पण ते इतकं सोपं करून सांगायचे. आपल्या एका गुरुबंधूंनी विचारलं, बायका व्यवस्थित वागतात आणि पुरुष व्यवस्थित वागत नाही असं तुम्ही म्हणता,
हे कसं काय असं विचारलं शिरोड्याच्या संमेलनात. ते म्हणाले सांगू का, 18व्या वर्षी लग्न होऊन येते. हां, ते उद्या सकाळी चहा करायचा म्हणून रात्री सगळं नवरा लवकर जायचा असतो म्हणून सगळी तयारी करून ठेवते. ती एकरूप होती 18व्या वर्षी लग्न झालं तर. आणि तुम्ही कपडे पिळले तर धुतले कपडे व्यवस्थित पिळले आणि वाळू घालती बाई. तुम्ही म्हणाले असे खळबळता आणि असे घेऊन जाता, ते पाणी सगळं सांडत जातं, मागणं बायको फडकं घेऊन पुसायला येते. असे तुम्ही पुरुष काम करता आणि बायका अशा व्यवस्थित काम करता. बस देवा समजलं. म्हणजे तुम्ही व्यवस्थित करत नाही आणि तुम्ही व्यवस्थित करता म्हटलं तर ह्याला उदा प्रूफ काय. अरे प्रत्येक गोष्टीला काय प्रूफ देता. अनुभव किती काय सांगायचे अनुभव. आता सेवा तुमच्या प्रश्नात आहे, सेवा करायची ना, तर ती पण गोष्ट तुम्हाला मी सांगितली होती, त्याने यांना माहिती नाही आहे. तर एक दादांचा मोठा प्लॉट होता आहे, म्हणजे द्वारकामाईचा प्लॉट मोठा आहे. तर तेव्हा दादांच्याकडे थोडे पैसे कमी पडले म्हणून थोडा पाठीमागचा हे दुसऱ्यांना दिला. दुसऱ्यांना दिल्यानंतर तिथे एकटे राहायला आले. तर ते रोज त्यांना चहाला बोलवायचे दादांना. दादांनी काय लक्ष दिलं नाही. दादा नाही पण म्हणाले नाही, हो पण म्हणाले नाही. आणि एक दिवशी दादा त्यांना म्हणाले मी चहाला येणार आहे तुझ्याकडे. यांना इतका आनंद झाला, त्यांनी सगळं जय्यत तयारी वगैरे केली. आसनमान म्हणाले. आसनमान म्हटल्यावरती तर आणखीन आनंद झाला. आता कुठले तरी बाबा येणार आणि 4 गोष्टी सांगणार. आसन मांडल्यानंतर अजमेश्वरी बाबा आल्यानंतर अजमेश्वरी बाबांनी त्या मोलकर्णीच्या मुलाला पुढे बोलवलं. तर म्हणाले ह्याच्यासाठी मी आलो, तो मॅट्रिक पास झाला आहे, त्याला शिकायचं आहे पण पैसे नाही आहेत आणि पुढे काय करू म्हणून तो त्याच्या कामकाजासाठी मी आलो आहे म्हणून सांगितलं. तर म्हणाले त्याच्या आईला बोलवलं. म्हणाले ह्याला अजमेरला घेऊन गेला होतात का. तर ती म्हणाली मला काही माहिती नाही. मग त्याच्या आजीला बोलवलं. त्या धुणंभांडी करत होत्या. मालक त्यांचे गेले, त्यांच्याबरोबर त्या अजमेरला गेल्या होत्या. मुसलमान कुटुंब ते. तर त्या बाळाला असं खाली ठेवलं होतं आणि त्याची आई आणि आजी काहीतरी तिथे करत होत्या. तर ते खेळता खेळता ते असं फूल उडवलं आणि ते जाऊन समाधीवरती पडलं. तर ते समाधीवरती पडलेलं तेवढी सेवा पोचली म्हणून तो मॅट्रिक पास झाल्यानंतर प्रश्नचिन्ह उभारलं तेव्हा बाबा उत्तर द्यायला आले. सेवा मग तुम्ही सेवा करता ती पोचणार नाही. पण आपल्याला काय सेवा करायचं आणि लगेच त्याचं उत्तर मिळालं पाहिजे. अरे तुम्ही केंद्रावरती केर काढा, भांडी घासा, पूजा करा, फुलं लावा, तुम्ही काय गंध उगाळा, वाटेल नाही करा, ती सेवाच आहे. हा बोध पुढच्या पिढीने घेतला पाहिजे. आणि आणखीन एक गोष्ट सेमिनारमध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत दादांनी, कितीतरी गोष्टी सांगितल्या आहेत. एकदा दादांना मुंबईला जायचं होतं, गडबड होती म्हणून दादांनी बाबांचा शेला बदलला नाही, अशीच पूजा केली आणि गेले. आले दुसऱ्या दिवशी तो शेला बदलला नव्हता. रात्री झोपले तर झुरळ डोक्याजवळ आणि मानेजवळ असं उळवळं. झटकून बघितलं, उठून बघितलं, ते हांतरून हे करून बघितलं, पांघरून बघितलं, काही नाही. सकाळी उठून देवघरात पूजेला गेले तर ते शेला काढला आणि झटकला, त्याच्यामध्ये झुरळ पडलं. ते बाबांच्या पाठीमागे झुरळ जे होतं हे सेमिनारमध्ये सांगितलं आहे दादांनी. तर ते झुरळ जे बाबांच्या फोटोच्या मागे फिरत होतं त्याची जाणीव इकडे होत होती त्यांना. म्हणजे इतका देव तुमच्याकडे लक्ष ठेवून असतो. पण आजकाल काय झालं आहे, हे गडबड होती, कोण पूजा करणार, कोण हे करणार, कोण हे करणार. म्हणजे तुम्ही इतके प्रश्नाची टिपणं काढून आणले, तुम्हाला टिपणांची आवश्यकताच नाही आहे खरं. नाही म्हणूनच मी सांगितलं की मी सांगितलं की तुम्ही असे प्रश्न विचारून उत्तर सांगून ती टीव्हीवरची मुलाखत नव्हे. पुढच्या पिढीला आत्मीयतेने दादानी काय केलं हे कळलं पाहिजे. आणि दादानी प्रखर साधना केल्या, तपश्चर्या केल्या, सगळं केलं,
पण तुमच्या त्यांनी दुसरं काय सांगितलं माहिती आहे, हे माझ्यापुरतं लिमिटेशन जर ठेवायचं असेल तर मी हे कार्य करणार नाही. भावांना सांगितलं पुढच्या पिढीला काहीही त्रास न होता ते सगळं व्यवस्थित गेलं पाहिजे. त्यांचं काय चुकलं तर मला विचारायचं, त्यांना नाही विचारायचं. हे कोण करेन? आमच्या भावाला म्हणाले ते शशिकाका आठलेना म्हणाले होते, आता तुम्ही गेला होतात माहीत आहे. ते शशीला एक दिवस दादा काय म्हणाले, मी तुला गाढव म्हटलं तर चालेल पण जगाने तुला गाढव म्हणता कामा नये. इतका विश्वास सेवकांच्याबद्दल दादांना होता. म्हणून हे मी म्हटलं 10 प्रश्न विचारले की लिमिटेशन येणार. यातलाच एक प्रश्नातलाच हा प्रश्न हा, आहे की दादा आता भक्तभावाशी जे बोलायचे ना, आपलं संमेलन घ्यायचे किंवा तुम्ही सगळे जण असायचं, तर ते सांगताना ते अशा छोट्या छोट्या गोष्टी सांगायच्या ना, मध्ये असं विनोद करायचे किंवा अशा छोट्या गोष्टींना द्यायचं, आपल्याला काहीतरी बोध द्यायचे. असे एक उदाहरणात ना मग हे आता सांगितल्या त्या गोष्टी तशाच सांगितल्या. एक संदर्भ असा आहे की दादा म्हणायचे की भविष्य बघू नका, मी भविष्य घडवतो. तर खूप लोकांना अशी सवय होती, वर्तमानपत्र उघडलं की लगेच आज रास कुठली. जे वर्तमानपत्रामध्ये आलेलं असतं तसं कधीच घडत नाही. उशीर झाला तर तो प्रेसवाला सांगता, अरे तुळेच आहे ना सिव्हिलला टाकून दे, असं. तर एक संदर्भ आहे, मला 2 मिनिटं फक्त ऐकवतो तुम्हाला. त्याच्या आधी 1 मिनिट. ह्यांनी जे भविष्याचं सांगितलं ते एकदा गोव्याला दादा गेले होते प्रेसमध्ये. तेच सांगितलं. हां, तर तो मनुष्य विचारायला आला जो नोकरी करत होता तो. तर तो म्हणाला, तुम्ही त्यांच्याशी बोलताय पण माझं आणलं, उद्या पेपर जायचा ना. म्हणाले, अरे ह्याचं त्याला आणि त्याचं त्याला टाकून दे. हे जेव्हा घडलं त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की म्हणाले, दीपक लोक सगळी भविष्य बघतात, कळलं, पेपरचं भविष्य का बघू नको म्हणतो, ते आलटून पालटून टाकतात, तसं कधीच घडत नाही. आता मेष रास आहे, प्रत्येकाने आपापलं हे समजा उच्च पदावर काम करायला. काका ऐकते ना, बायकोने माळा साफ करायला लावला. वृषभ रास, गोड धक्का खावा लागेल. एका सुंदर तरुणीने दिला पण पाठोपाठ तिच्या नवऱ्याने पण मार दिला. मिथुन रास, हवाई प्रवास घडेल. बाबा ट्रकने धडक दिली आणि उंच उडून बाजूच्या नाल्यात पडला. कर्क रास, नव्या पदार्थाची चव चाखाल. आज आपण जेवलो नाही म्हणून सांगायला लागत नाही. मिसळीसोबत त्यात पडलेले झुरळे चावले गेले. सिंह रास बाजूलाच आहे, मोठे धाडस करा. कॉट खाली बसून बायकोवर डोळे वटारले, नंतरची अवस्था न सांगितलेली बघा. हे बाईचं नाही सांगितलं, पुरुषाचं. कन्या, पैशाची बचत करा. पाकिट घरी विसरल्यामुळे कंडक्टरने खाली उतरवले आणि 2 तास पायपीट करावे. आता ही जी वाचन करते ती माझीच रास आहे. तुळ रास, आकाश दर्शनाचा आनंद घ्या. केळाच्या साडीवरून घसरल्यामुळे प्रथम आकाश दिसले, दगडावर डोके आपटल्यामुळे चंद्र व तारे कळलं जातं. वृश्चिक रास, वेळेची बचत होईल. जिन्यात घसरल्यामुळे एका दमात 32 पायऱ्या खाल्या. धनुरास, व्यायामाचा आनंद लुटा. कुत्र्याच्या शेपटीवर पाय पडला ते मागे लागले 10 मिनिटं पळत होते. मकर रास, जुने मित्र भेटतील. मित्र भेटला आणि 1000 रुपये घेऊन गेला. कुंभ रास, निसर्गाच्या सान्निध्यात रमाल. व्हावा. गाडी पंक्चर झाल्यामुळे संपूर्ण घाट गाडी ढकलत न्यावी लागली. आणि शेवटची मीन रास, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळतील. परीक्षेत नापास झाल्यामुळे वडिलांनी लाखोली वाहिली शिवायची. आता तुमच्या ह्याच्याप्रमाणे काय गुरुमार्गाचं वैशिष्ट्य. हां, आता आपला गुरुमार्ग आणि इतर गुरुमार्ग. हां, आता आपला गुरुमार्ग आणि इतरांचा गुरुमार्ग
ह्याच्यात फरक काय असं तुम्हाला विचारायचं. आपल्या गुरुमार्गात एक मनुष्य आला तरी सगळ्यांना कुटुंबाला आशीर्वाद मिळतो. पहिली गोष्ट. ऐहिकाबरोबर पारमार्थिक, तुम्ही ऐहिक विचारायला गेलात प्रश्न, पण नकळत त्यांनी तुम्हाला पारमार्थिक पण दिलं. म्हणजे ऐहिकाबरोबर पारमार्थिक तुम्हाला न मागता मिळालं. हां. तिसरी गोष्ट, बंधनं काही नाही. अमुक खाऊ नका, तमुक खाऊ नका, इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका, काही नाही. कारण दादा काय म्हणतात, कांदा खाऊ नका, लसूण खाऊ नका म्हटलं तर साधनेपेक्षा कांदा श्रेष्ठ आहे का? कांदा खाऊन काय, अरे कांद्याचा वास, ते हिने फोडणी टाकलं तर कांद्याचा वास नाक घेतं ना, मग वास घेतला काय आणि खाल्लं काय, हिशोब सारखाच. तिकडे भजी तळतात, मग त्याच्यापेक्षा भजी खा ना. मनाने तिकडे जाऊन अरे दादानी सांगितलं म्हणून भजी खायची नाही असं करण्यापेक्षा भजी खा. बंधन कसलंच ठेवलं नाही तुम्हाला. हां. नंतर जात पंथ नाही. हां. त्याच्यानंतर काय, पुढील पिढ्यांची तरतूद केली. कशामुळे तरतूद केली? ज्ञान संवेदनाच्या वर्गाने. कारण दादांच्या आता पुढच्या पिढ्या येणार, त्या सगळ्या गुरुकृपाशीर्वादाने जन्माला येणार. त्याच्यामुळे पुढच्या पिढ्यांची सगळं हेच बदललं. जन्माची उत्पत्ती मीमांसाच बदलली. आणि जन्ममरण हे जे फिरत होतो ते सर्कल मोठं केलं. आणि ते वंश म्हणून जन्माला येत होतं, मग अनुवंशिक सगळे गुणदोष येत होते, ते सगळं बदलून अंश करून टाकलं. त्याच्यामुळे सर्कल बदललं, सगळंच बदललं. मग आता त्या मुलांना काहीतरी या मार्गाची ओळख करून देणं आपली जबाबदारी आहे की नाही. आणि ज्ञानसंवेदनाची स्तोत्र ही बाबांनी सांगितली आहेत, दादांनी सांगितली आहेत. आणि शक्तिपीठ स्थापन झाल्यानंतर कैलासराणा शिवस्तुती बंद केली. का तर उत्पत्ती, स्थिती आणि लय एक झालं आणि तिथे स्थापन झालं म्हणून. कळलं? हे पुढच्या पिढीला माहिती नाही आहे. जे ज्ञानसंवेदनाचा वर्ग घेत होते किंवा वहिनी घेत होत्या किंवा कोणी एक गोष्ट सांगत होते, मग त्यांना काहीतरी आल्यानंतर लांबून येतात, ती लहान मुलं येतात म्हणून त्यांना काहीतरी गोडी वाटावी म्हणून मग काहीतरी खायला द्यायचं. खाण्यासाठी ज्ञानसंवेदना वर्ग नाही, ज्ञानसंवेदना वर्ग आहे म्हणून ती लांबून येतात म्हणून काहीतरी द्यायचं. ते गोष्ट वेगळी होते. वय तसं असतं. एवढी अक्कल आली असती तर आपण दादांच्याकडे कशाला गेलो असतो. माझे वडील 3 ठिकाणी ज्ञानसेवेचा वर्ग होते. घेत होते. हेमकुंज आणि अजिंक्य मिशन. 55 रिटायर झाले हेडमास्टर म्हणून. त्याच्यानंतर हरिबाबांनी सांगितलं असंच आहे, आबा तुम्हाला वर्ग घ्याल का? तर मी घेतो म्हणून. म्हणजे कसा उपयोग करून घेतात कोणाचा हे आपण सांगू शकतो. म्हणजे आज तुम्ही चांगल्या ब्लॉकमध्ये राहताय किंवा गाडीतनं हिंडताय किंवा प्लेननी हिंडताय किंवा चांगलं शिक्षण घेताय, चांगले कपडे घालताय, चांगले दागिने घालताय, हे का मिळताय? ते कुणीतरी सेवा केलेली आहे म्हणून आपल्याला मिळतंय. याची जाणीव आणि ह्याची हे करण्यासाठी पुढच्या पिढीला हे देणं आपण पास ऑन केलं पाहिजे. हे तुमच्या कर्माने मिळाले नाही. दादा म्हणतात, तिसऱ्या का कुठल्या संमेलनात सांगितलंय त्यांनी की म्हणाले कर्माने मला कामकाज करून 15,000 मिळत होते आणि कामकाज बंद कर म्हटलं तर मुंबई जो ह्याची भाड्याने केंद्र होती, एक दिवस विचार केला नाही. तर म्हणाले कामकाज करत होतो तेव्हा नंतर मला गुरुकृपेनी किती 1,80,000 मिळायला लागले. म्हणजे कर्माने मला कमी दिलं पण गुरुनी मला जास्त दिलं. मग हा अनुभव तुम्ही पण घेऊ शकता ह्याच्यामध्ये, पण तितक्या श्रद्धेने केलं पाहिजे. काही नाही, दादानी सांगितलं जबाबदारी घेतली म्हटल्यानंतर सगळं सोडून द्यायचं. दुसरं तुम्हाला माध्यम बनवलं, तुमचं 25 वर्ष कौतुक केलं आणि अडचणी ऐकल्या, सगळं केलं. आणि मी का म्हटलं आता तुम्ही जसा उपक्रम करतात तसा अजून दुसरे नवीन पुस्तकं छापतायत. गेलेलं काय मिळालं नाही ना ते आता मिळालं आहे म्हणून ते ॲड करून छापतायत. तर पहिल्या संमेलनाची नोटीस लागली होती तेव्हा 1 महिनाभर आधी नोटीस पाठवली. तेव्हा काय म्हणाले दादा, तर म्हणाले आत्तापर्यंत तुमच्या अडचणीसाठी भेटलो, आता तुमचे विमोचन करून दीक्षा देऊन सगळं झाल्यानंतर
आता कार्यासंबंधी काहीतरी बोलायचं आहे, तुमचा उपयोग करून घ्यायचा आहे. आता तुम्ही मुलींना शिकवलं, उद्या ती डॉक्टर झाल्यानंतर उद्या तुम्ही तिच्याकडे औषध घेणार, म्हणजे तुम्ही शिकवताना काहीतरी तिने तुमच्याकडे बघावं असं हेतू असतोच की नाही. तसा दादांचाही असणारच ना. तर दादा म्हणाले ही अपेक्षा आमची आहेच आहे की तुमचं सगळं केल्यानंतर तुम्ही आमचं कार्य पुढे न्यावं म्हणून. तर कशावरनं सांगितलं, पहिलं संमेलन. पहिल्या संमेलनाची नोटीस. तर म्हणाले आता कार्याच्या संदर्भात तुमची माध्यमं आता विमोचन दीक्षा देऊन सगळं शुद्ध सिद्ध केलं तुम्हाला. आता तुमच्याकडनं काहीतरी कार्याला, कारण आता एवढी अशी खोली बांधायची तर काही जास्त लागत नाही, पण मोठा हॉल बांधायचा म्हणजे तेवढे खांब लागतात ना. मग ते दादा म्हणाले मी माझ्या ऐपतीप्रमाणे माझ्या कुतीप्रमाणे मी ते कार्य पुढे नेलं. आता जर मोठं ते जगात सुखशांती विश्वशांती करायची म्हटलं तर आता तेवढे आधारस्तंभ पाहिजेत. म्हणून आम्हाला सगळ्यांना तयार केल्यानंतर शिरोड्याला संमेलन ठेवलं. ते मुंबईला का नाही ठेवलं, तर हा कल्याणहून येणार, तो बोरिवलीहून येणार, तो डोंबिवलीहून येणार, तर गाडी लेट झाली म्हणून आम्ही उशिरा आलो. तुमची 2 वेळची जेवणाखाण्याची व्यवस्था केली आणि सगळं व्यवस्थित झालं की मी काय म्हणतो ते तुम्ही ऐकाल ना. म्हणून शिरोड्याला संमेलन ठेवली आणि म्हणाले विषय 3 ठेवले. सगळ्यांना काय वाटलं संमेलन म्हणजे गेट टुगेदरसारखं किंवा गॅदरिंगसारखं. म्हणून हा 2 कॅसेट घेऊन गेला दादा, आरत्या म्हणतील म्हणून टेप करायला. हा 2 कॅसेट घेऊन गेल्या आणि तिथे गेल्यानंतर दादा भेटतील, आपण प्रश्न विचारूया. दादानी सांगितलं इथे कोणाही कसलेही प्रश्न विचारायचे नाही. गेल्यानंतर सगळे लोक आल्यानंतर ब्रेकफास्ट दिला गरम गरम, सगळं झालं म्हटल्यानंतर दिलं जीवन उत्पत्ती मीमांसा, सगळे थंडगार. का आरती काही नाही, गॅदरिंगसारखं काही नाही, सगळे एकदम खाल्लं झापड येत होती. दादा म्हणतात 2 संमेलनं मी तुमच्या ब्रेकफास्टची फक्त बोललो, का तर गरम गरम खायला मिळतं आणि आम्हाला 100 रुपयात 10 दिवस 2 वेळा जेवण चहा पाणी सगळं होतं, 3 वेळा चहा वगैरे. हां, जसं जसं विषय धारण होत गेला तसं तसं लोकांनी सांगितलं आता नाश्ता नको, आता चहा नको. म्हणजे पहिलं आहे ते बाहेर जायला पाहिजे, मग तुम्हाला काहीतरी धारण होणार. आणि म्हणाले 3 विषय काय ठेवले, जीवनामध्ये गुरूंची अत्यावश्यकता, दुसरा मानवी जीवनावरती विज्ञानाचा झालेला विपरीत परिणाम, आणि तिसरं अडीअडचणी आणि निवारण आणि निराकरण. विषय पाठ आहे तुमच्या, विषय पाठ आहेत म्हणजे अरे मी पहिल्या सेमिनारला गेले पण नव्हते, पण हे लिहून सगळं बघून सगळं डोक्यात आहे. म्हणून म्हटलं तुम्ही काय म्हणून इतकं व्हास्ट आहे ते, तुम्ही त्यातलं एकात एक इतकं गुंतलेलं की तुम्ही वेगळं करूच शकत नाही. म्हणून ते पहिल्यांदा काय म्हणतात तुम्ही अविकसित कसे होतात, मग तुम्ही विकसित. मी तुम्हाला गोष्ट सांगितली होती ना, विकसित अवस्थेची गोष्ट सांगितली होती. आता ह्या 2 मुली आहेत, या दोघींच्यावरनं डोक्यावरनं हात फिरवा म्हटलं तर तुमच्या मनात काय तर ही त्याची मुलगी आहे आणि ही माझी मुलगी आहे. हा जो केसा एवढा फरक येतो तो आला नाही पाहिजे, ती विकसित अवस्था. विकास म्हणजे काय, दादा म्हणाले तुमचे कान मोठे होतील, डोळे मोठे होतील, केस लांब होतील, काही तुमच्यात काही फरक होणार नाही, पण तुमच्या वागण्यावरनं दिसेल आणि वागण्यावरनं कळेल. हां, विकास सांगितलं तर म्हणाले बाजारात गेलं. ही साधी उदाहरणं सेमिनारमध्ये दिली आहेत. मी तर तुम्हाला म्हणेन हे उपक्रम चांगला आहे, पण तुम्ही विडा ठेवून पहिलं संमेलनापासून एकदा वाचून समजणार नाही. एकदा समजण्यासारखा विषय नाही येतो. ते दादांना काय म्हणायचंय ह्याच्या मागे लागलं पाहिजे तरच ते समजणार. आणि तर तुम्हाला विषय समजला तर तुम्ही लोकांना सांगणार. म्हणून आणि करोना येणार, बाहेर पडायला होणार नाही हे सगळं माहीत होतं. 40 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं होतं अशी परिस्थिती येईल तर मी टेप पाठवतो, लिहिलं जाईल. हे सगळं त्या ह्याच्यात आहे, पुस्तकाच्या
मनोगतामध्ये. तर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की म्हणाले मी आता तुम्हाला सगळ्यांना पुढचा काळ कठीण येणार आहे, तुमचे गेले ते दिवस चांगले गेले, तर तुम्हाला सगळ्यांना एकत्र बोलून मी काही का सांगतो आहे, तर ते कागदावर लिहा, टिप्पण काढून ते हे करायचं, ते मीच करू का विचारले. म्हणजे पुस्तकं होणं किंवा हे होणं ही त्यांची इच्छा आहे म्हणून होत आहे. नाहीतर तुम्हाला कशाला वाटलं असतं. काही असू दे, आता तुमचं काय हे आहे अनुभवाने तरी करताय, अजून थोड्या दिवसांनी तुम्ही विषय काय म्हणून जाल, कोणी सांगितलंय. ते काय बुद्धी देतील किंवा काय सुचवतील माहिती नाही आपल्याला बसून. आता कसं आहे, आता आपण हे जेव्हा नवीन पिढी म्हणतो आपण, हा नवीन पिढीच्या त्यांना कोणाला त्यांनी दादांना बघितलेलं नाही, हो पण जेव्हा दादा शक्ती स्वरूपात आपल्या बरोबर असतात हा त्या केंद्रावर किंवा आपण ज्या आरत्या म्हणतोय, तर त्याचं कसं म्हणजे काय सांगू? हा आता ह्याचा लेटेस्ट अनुभव म्हणजे आता 8वं संमेलन झालं आमचं फेब्रुवारी गेल्या वर्षी शिरोड्याला. तर तिथे ते सगळे नवीन लोक होते, कमी लोक होते, 150 लोक. आम्हाला जास्त लोक नकोच होते, कारण का 700-800 लोक आले म्हणजे त्यांचं सगळं सरबराही करण्यातच वेळ जातो. तर ते सगळे नवीन आलेले. आणि आमचे आश्चर्य म्हणजे तुम्हाला सांगते, आमचे सनई वादक खळदकर म्हणून बंधू होते, ते दोघं बंधू गेले. तर मी म्हटलं दादांना सनई हे होत होती, काय करावं. तर एकटा गुरुबंधू भेटला, तो म्हणाला शैलेश भागवत सनईचे आमचे ओळखीचे आहेत, तर त्यांना बोलवूया, त्यांना काय द्यायला लागेल. आता तो इंटरनॅशनल ह्याचा मनुष्य, कसं बिस्मिल्ला खानचे ते शिष्य. आणि मग त्यांनी सांगितल्यानंतर तर हो तयार झाले, त्यांना जायचं याचं तिकीट दिलं. आणि तुम्हाला पुढची आश्चर्याची गोष्ट, त्यांना काय द्यायचं, तर मी म्हटलं आमच्या आईपतीप्रमाणे आम्ही देणार, पैसे कुठनं आणायचे. एवढं आम्ही बोलून गेलो त्यांच्याशी, ह्यांचा ओळख म्हटल्या तुम्ही बोला म्हणून सांगितलं. मालाड केंद्रावरती एक बाई आली संध्याकाळी, माझं काम झालं म्हणाली, तिने 10,000 रुपये ठेवले बाबांच्या पुढे, म्हणाली हे तुमच्या कार्यासाठी आहे. आम्ही त्यांना काय द्यायचं काय करायचं सगळं विचार करत होतो. घेतलं की दादांची 11 नंबरची खोली, शिरोड्याच्या संमेलनाला दादा सगळ्या 1 ते 8 संमेलनामध्ये 11 नंबरच्या रूममध्ये उतरत होते कायम. तर म्हणाले 11 नंबरची खोली. ते पहिली संमेलन घेतलं होतं 2013ला, तेव्हा पण आम्हाला त्यांनी ते आम्ही झाडून पुसून घेतली होती. आणि आत्ता त्यांनी रंगबिंग लावून सगळं छान करून घेतलं ना. ते ट्रस्टी बदलले, त्यांनी आता सक्त कायदा केला आहे की कोणाला द्यायची नाही खोली. ठीक आहे म्हटलं, आता आपण काय बोलू शकत नाही. आम्ही देवीला विडा ठेवताना सांगितलं, म्हटलं दादा तुमची खोली मिळावी अशी इच्छा आहे, सगळ्यांना बघायचे आहे, तुम्ही कुठे उतरत होता. त्या ट्रस्टीनं आम्ही आदल्या दिवशी बोलवलं आणि त्यांचा सत्कार केला. ते म्हणजे दरवेळेला दादा असल्यापासून आम्ही त्या ट्रस्टीनं आदल्या दिवशी, उद्या संमेलन संपणार म्हटलं की आदल्या दिवशी बोलून त्यांना सगळं हे करत होतं. त्यांनी दिलं ना आम्हाला म्हणून. तर त्यांना बोलवल्यावर त्यांनी काय सांगितलं माहिती आहे, सगळे म्हणाले कायदे कानूनवरती बसून उद्या तुम्हाला दिवसभर खोली देणार. झाडून पुसून स्वच्छ करून दादांचा फोटो ठेवला, सगळा तिथे मस्त पूजा झाली, सगळं झालं. सगळे लोक वरून खाली आले दर्शन घेऊन. काय म्हणतात म्हणाले तिथे शक्ती नाही असं आम्हाला जाणवलंच नाही. आणि आम्ही पहिल्यांदा संमेलनाला आलोय असंही आम्हाला वाटलं नाही. म्हणजे दादांची शक्ती तिथे कार्य करत होती ना, दादा उपस्थित नव्हते. आणि दादाने सांगितलं की तुम्ही सेमिनार घ्यायचे. आम्ही म्हटलं आम्ही काय सेमिनार घेतोय असं आम्ही तेव्हा म्हटलं. पण तिथे आज किती वर्ष झाली, 79पासनं गेल्या वर्षी संमेलन झालं 2023 किती वर्ष झाली. इतक्या वर्षांनी दादानी तिथे उभं करून संमेलन घेतलं ना. त्यांची इच्छा फार होती मुलांची कसे करून घ्यायचं. म्हणजे तुम्ही जो ओंकार साधना करता त्यांनी तुमच्या देहामध्ये काहीतरी डेव्हलपमेंट होतीये ना. नाहीतर आमची काय बोलवी दादानी तो आहे
प्रश्न काय आहे, आरती साधना, ओंकार साधना आणि कामकाज आणि हे पूरक कसं आहे, बरोबर. हो ना. तर त्याच्यासाठी त्यांनी काय सांगितलं माहिती आहे, कारण त्यांनी सिस्टमॅटिक ठेवलं आहे. आता ही नवीन आल्यानंतर त्यांना काय पाहिजे, तर ते काय म्हणतात माहिती आहे, आरती साधना आल्यानंतर हां आरती साधनेमध्ये काय आहे, तुमचा अनुभव काय आहे? आरती साधनेचा अनुभव असा आहे की जेव्हा आरतीला बसतो आपण आपले राहतच नाही आणि ही संपूर्ण असं वाटतं. आता तुम्हाला अनुभव पाहिजेत ना. तर दादा जेव्हा विजापूरला आले होते तेव्हा माझी एक मैत्रीण होती, तिचे वडील आले होते कामकाजाला. त्यांना 6 मुली होत्या, 2 मुलगे आणि 6 मुली. लग्न व्हायची चिंता. ते काय काय प्रश्न लिहून आणले. दादा कामकाजाला बसल्यानंतर म्हणाले, काय प्रश्न लिहून आणले, ते दे म्हणाले. फाडलं, तोंडाने बोल म्हणाले. बरं. तर त्याच्यावर तो काय म्हणाला माहिती आहे, अर्धा तास आरती ऐकल्यानंतर प्रश्न काय विचारायचं, आज काही उरला नाहीये. म्हणजे नुसतं आरती ऐकून म्हणजे प्रश्न आता solve तुम्हाला झालं असं नाही, तेव्हाही त्यांना तेच झालं. तो मग दादा म्हणतो म्हणाला, मी इतके प्रश्न घेऊन आलो होतो पण आरती ऐकून डोकं असं शांत झालं की आता प्रश्न काय विचारायचा, काही विचारायचं नाही. तर दादानी काय सांगितलं, नवीन पिढीसाठी आरतीला पहिल्यांदा या विडा लावायचा. तर आरतीमध्ये काया आणि वाचा विलीन केलं, बसतो आणि आरती म्हणतो. नंतर त्याची गोडी लागल्यानंतर 3ऱ्या संमेलनापासून ओंकार साधना शिकवली. हां, ओंकार साधनेनंतर तुम्हाला ह्या सगळ्या दीक्षा विमोचनं दिल्यामुळे आपले एक जुने गुरुबंधू आहेत, त्यांनी काय सांगितलं, पहिल्यांदा म्हणाले आरतीला गेलं तर कधी आरती संपती आणि कधी कामकाजाला दादा बसतात असं व्हायचं. मग आमचे प्रश्नच मोठे असायचे त्या चिंतामणे. तर मनोहर ध्यान दादाने आरती घेतली तर आम्हाला मनोहर ध्यान कधी दिसलंच नाही म्हणाले, कारण आरती कधी संपते आणि आमचे प्रश्न कधी दादा सोडवतील असं आम्हाला वाटत होतं. आता काय होतं, आता 2 आरत्या जास्त म्हटल्या तरी चालतात. हां, ह्याच्या पुढचं गोष्ट दादाने एक दिवशी सांगितली. दादांची द्वारकामाई तुम्ही बघितलीत की नाही मला माहीत नाही. तर ते पोर्च होतं पुढे असं पहिलं, तर तिथे खुर्चीवरती दादा बसायचे. तर दादा बसले तर दादा म्हणाले, पहिल्यांदा जेव्हा मी कामकाज करत होतो तेव्हा हेच लोक धावत पळत कधी पारायणाला येणार नाहीत, आरतीला येणार नाहीत. कामकाजाची नावं लागली, तारखा लागल्या की यांची सगळ्यांची घाई 3 दिवस आणि ही लाईन नाव द्यायला. आणि आज तेच लोक म्हणाले अनुष्ठानाला धावत येत आहेत. मग तुम्ही तेच आहात, अनुष्ठान तेच आहे, आरत्या त्याच आहेत. मग हा बदल झाला. तर म्हणाले केवढं समाधान वाटतं, मग मला केवढा आनंद होतो. म्हणजे एखाद्या ह्यानी जर तुमच्या अपेक्षेप्रमाणे तिने केल्यानंतर तुम्हाला जसं समाधान वाटेल तसं त्यांना वाटेल की नाही. मग हा बदल झालेला तरी तुम्हाला मान्य आहे की नाही विचारलं आम्हाला. म्हणजे आम्हाला विचारलं, आम्ही काय नाही म्हणतो. आता म्हणाले तुमची 7 वाजले, 6:45 झाले की पावलं वळतात केंद्राकडे. आणि आज पाडवा आहे ना, नको नाही तेव्हा पाडव्याला बाहेर जेवायला जाऊया हॉटेलमध्ये, नाहीतर काहीतरी हे करूया असं म्हणत होतो. आता पाडवा आहे ना, काय दिवाळीचा पाडवा म्हणा, जो काय सण आहे, दसरा आहे म्हणा, नवीन कपडे घालून आता केंद्रावरती आरतीला जाऊया. हे केव्हा येतं, हे केव्हा येतं. मग एकदा काय झालं माहीत आहे, आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच म्हणायचं खरं. म्हणजे आता समजतं, तेव्हा काही कळलं नाही. ते ब्राह्मण सहाय्यक संघाला संमेलन झालं मुंबईत. संमेलन झालं तेव्हा तो नायजेरियाचा एकटा आला होता आणि कोण कोण पुष्कळ गुरुबंधू होते. आम्ही सगळे असे जण बसलो होतो आणि अचानक साईबाबा आले. तर दादा असे बसलेले, आम्ही सगळे असे बसलेलो. तर आल्यानंतर म्हणाले दसऱ्याच्या दिवशी गोड बीड सगळं खाऊन नवीन कपडे घालून आरतीला येता, आरतीत लक्ष असतं की तू साडी कुठली घेतलीस का, तू नवीन दागिना काय केलास का, तू कुठे नोकरीला आहेस रे, तू गाडी कुठली घेतलीस रे, ह्याच्यात लक्ष होतं पहिल्यांदा. आता म्हणाले मी आलोय, 2 आरत्या म्हणा. 3 आरत्या ऐकल्या, असे बसले होते, असे डोलत होते. आणि हां कुठलं
नाही हां गुरुभजनी गुरु महाराज आणि करुणाकर करुणाकर. 3 आरत्या म्हटल्या. तर म्हणाले आज म्हणजे बाबा म्हणजे आपण जेव्हा रोज आरती करतो संध्याकाळी उदबत्ती निरांजन लावून, तेव्हा बाबा असताना म्हणाले, तर गुरुवाणीमध्ये त्यांनी सांगितलंय की म्हणाले पृथ्वीच्या पाठीवर कुठेही असलो तरी आम्ही 7 वाजता तुमच्याकडे इथे उपस्थित असतो, 15 मिनिटावर. तुम्ही जागेवर नसता. मग आणि जर असं जर देवाने सांगितलं तर आपण लक्षपूर्वक काम करू की नाही? म्हणजे आपण करतोय ते पोचतंय ना, म्हणजे ते काय म्हणतात ते ऐकून आपण पुढच्या पिढीला पोचवायला पाहिजे ना. सर मुकादम काका काकूंच्या मुलाखतीचा भाग 2 आपण उद्या प्रक्षेपित करणार आहोत. तरी सर्वांनी नक्की बघा आणि अशाच अनेक सुंदर मुलाखतींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अनेक लोकांपर्यंत गुरुसंवाद पोहोचवा.